खाजगी शाळा चालविणारे शाळेला किंवा त्या संस्थेला नेहमी घाट्यातच दाखवितात, कारण त्यांना प्रत्येक वर्षी फीज वाढवायची असते. ॲडमिशन फीजच्या व्यतिरिक्त अनेक फीजच्या नावाखाली हे लोकांना लूट. सरकारी शाळा म्हटलं तर आपल्यासमोर चित्र निर्माण करण्यात आलंय. तिथे कुठल्या फॅसिलिटीज नसतात, शिक्षणाची क्वालिटी चांगली नाही. आपल्याला शिक्षण सोडून सर्व काही शाळेतच मिळते. युनिफॉर्म असेल, बुक्स असतील, 90% शिक्षक हे टेम्पररी तत्वावर 5 ते 6 हजार रुपये मंथली सॅलरीवर ठेवलेले असतात. आता आपण विचार करा, एखाद्या व्यक्तीला मंथली 5 ते 6 हजार रुपये सॅलरी मिळत असेल तर त्याने काय करावं? तुमचा मुलगा किंवा मुलगी खूप हुशार आहे, परंतु तो किंवा ती अभ्यासच करत नाही किंवा तुम्ही लक्ष देत नाही, लक्ष द्या, अशा प्रकारच्याच लाईनी पॅरेंट्स लोकांना नेहमी चिपकवल्या जातात आणि घरी पाठवलं जाते. सरकारी शाळा असो की एखाद्या प्रायव्हेट शाळा असो, भारतात कायद्यानुसार शाळा चालविणे ही एक समाजसेवा आहे. त्यामधून कुठल्याच व्यक्तीला शाळा ही धंदा म्हणून उघडता येत नाही आणि पैसे शिक्षक जे पूर्ण दिवसभरात शाळेत शिकू शकत नाही, तोच शिक्षक एका तासात ट्युशनमध्ये विद्यार्थ्याला शिकवितो. जी स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते, सरकारच्या नियमानुसार या कमिटीमध्ये 75% सदस्य हे त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स लोकच असले पाहिजे. आणि खाजगी शाळेतील शिक्षकांच्या या सर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना बाहेर ट्युशन्स क्लासेस लावावे लागतात. तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा उधळावा लागतो, कारण तिथे सर्वात महत्त्वाची गोष्ट होते, खाजगी शाळेत शिकवणारे शिक्षकही तेच असतात आणि ट्युशन घेणारे शिक्षक सुद्धा तेच असतात. प्रत्येकच पॅरेंट्सला वाटते, आपण जे दिवस पाहिलेत, आपलं शिक्षण ज्या परिस्थितीमध्ये झालं, ती वेळ आपल्या मुलांना पाहायचं काम पडू नये. त्यासाठी मोठ्या मोठ्या शाळांमध्ये आपल्या मुलांचे ॲडमिशन्स सर्वचे सर्व पॅरेंट्स लोक करत असतात. त्याचबरोबर सोसायटीमध्ये स्टँडर्ड मेंटेनसुद्धा करून ठेवायचं असते. आपल्या सर्वांनाच वाटते की प्रायव्हेट स्कूल एवढ्या चांगल्या सुविधा देते, स्विमिंग पूल असेल, स्मार्ट क्लासेस असतील, बेस्ट इन्व्हायरमेंट असेल, तर प्रॉफिट तर नक्कीच बनवणार ना. आणि सरकारी शाळा म्हटलं तर आपल्यासमोर चित्र निर्माण करण्यात आले, तिथे कुठल्या फॅसिलिटीज नसतात, शिक्षणाची क्वालिटी चांगली नाही आहे किंवा विद्यार्थ्यांवर चांगलं लक्ष दिल्या जात नाही. परंतु मित्रांनो, सरकारी शाळा असो की एखाद्या प्रायव्हेट शाळा असो, भारतात कायद्यानुसार शाळा चालविणे ही एक समाजसेवा आहे. त्यामधून कुठल्याच व्यक्तीला शाळा ही धंदा म्हणून उघडता येत नाही आणि पैसे कमविता येत नाही. राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 नुसार भारतात कुणालाही शाळा उघडायची असेल तर त्याला एक संस्था स्थापन करावी लागते आणि ती संस्था 3 प्रकारची असू शकते. पहिला प्रकार असू शकते नॉन प्रॉफिट सोसायटी, दुसरा असू शकते ट्रस्ट किंवा तिसरा प्रकार असू शकते कंपनीज ॲक्ट 2013 नुसार नॉन प्रॉफिट एंटिटी. म्हणजे इथे एक गोष्ट स्पष्ट होते की शाळा ही फक्त आणि फक्त एक नॉन प्रॉफिट NGO म्हणून चालवल्या जाऊ शकते. परंतु हे नियम आता कागदोपत्रीच राहिलेले आहेत. खरं तर आता शाळा धंदा म्हणून उघडल्या जात आहे, भरमसाठ पैसे कमविण्याचं माध्यम म्हणून उघडल्या जात आहे, ब्लॅक मनीचं व्हाईट मनी करण्यासाठी वापरल्या जात आहे. म्हणजेच इनडायरेक्टली शाळा ह्या सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबड्या म्हणून आता समाजासमोर उभ्या आहेत. आपण बघितलं तर भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात 50% प्रायव्हेट स्कूल या कुठल्या तरी आमदार, खासदार किंवा मंत्र्याच्या आहेत आणि राहिलेल्या 50% शाळांच्या संस्थांमध्ये हे आमदार, खासदार, राजकीय लोक ट्रस्टी म्हणून आहेत म्हणजे आहेतच. या शाळांच्या माध्यमातून हे पैसे तर कमवितातच, परंतु त्याचबरोबर ज्या भागात यांच्या शाळा आहेत त्या भागातील लोकांवर राजकीयदृष्ट्या प्रभाव सुद्धा पाडतात आणि त्याचा उपयोग ते येणाऱ्या निवडणुकांमध्ये करत असतात. एकट्या आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात 2 महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था आहेत. त्यापैकी पहिली संस्था आहे रयत शिक्षण संस्था, ज्याचे अध्यक्ष खुद शरद पवार आहेत. दुसरी संस्था आहे शिवाजी शिक्षण संस्था, ज्याचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आहेत, जे माजी मंत्री होते. महाराष्ट्रात नावाजलेले इन्स्टिट्यूट DY पाटील असेल, पोटे कॉलेज असेल, रायसोनी असेल, राम मेघे कॉलेज असेल, हे सर्वचे सर्व या राजकीय लोकांचेच आहेत आणि अशा प्रकारच्या अनेक संस्था याच लोकांच्या आहेत. एखाद्या इमानदार व्यक्तीला शाळा उघडायची असेल तर त्याला पावलोपावली अडचणी येत जातील. एखाद्या ठिकाणी अप्रुव्हल मिळालं तर दुसऱ्या ठिकाणी अप्रुव्हल मिळणार नाही, ते अडकून जाणार किंवा मग भरमसाठ पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागेल. मग शाळा चालू करण्यासाठी एखादा इमानदार व्यक्ती असो की एखादा राजकीय व्यक्ती असो, तो एवढा मोठा पैसा खर्च करत असेल तर तो नक्कीच प्रॉफिट कमावण्यासाठीच करते, समाजसेवा करण्यासाठी नाही. कागदोपत्री जरी ही समाजसेवा असली तरी या प्रायव्हेट स्कूल, इन्स्टिट्यूट अनेक मार्गांनी विद्यार्थ्याच्या पॅरेंट्स लोकांना किंवा अनेक दुसऱ्या लोकांना लुटत असतात. आता काय करतात हे पैसे कमविण्यासाठी, कसं प्रॉफिट बनवितात, कशा पद्धतीने लोकांना लुटतात, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं. चला तर मग एक एक पॉईंट डिटेलमध्ये समजून घेण्याचे प्रयत्न करू. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. या लोकांना शाळा उघडण्याचा एक सर्वात पहिला महत्त्वपूर्ण फायदा होतो. सरकारच्या नजरेत शाळा चालवणे किंवा शाळा उघडणे ही एक समाजसेवा आहे. त्याच कारणाने सरकार यामधील असलेल्या व्यवहारांवर कुठलाच टॅक्स आकारत नाही. म्हणजे या लोकांचा सरळ सरळच कुठल्या व्यवहारात
टॅक्स वसूल केल्या जाऊ शकत नाही, यांचा टॅक्स वाचतो. उदाहरण म्हणून घेतल्यास एखादी संस्था शाळेसाठी जागा विकत घेत असेल तर ती जागा विकत घेण्याचा जो व्यवहार असतो त्याच्यावर 1 रुपयाही टॅक्स आकारला जात नाही. ते व्यवहार पूर्णपणे टॅक्स फ्री असतात आणि पुढे चालून हेच ट्रस्टी लोक हेराफेरी करून त्या जागा स्वतःच्या सुद्धा नावावर करून घेतात. आणि जर जागा नसेल तर ती रेंटवर घ्यावी लागते आणि रेंटवरून कोणाकडून घेतल्या जाते तर हेच ट्रस्टी लोक त्यांच्या एखाद्या कंपनीच्या संस्थेच्या नावाने किंवा त्यांच्या रिलेटिव्हच्या नावाने जागा विकत घेतात आणि त्यांच्याचकडून शाळेसाठी ते रेंटवर घेतात आणि त्यासाठी भरमसाठ मोठ्या प्रमाणात वाजवीपेक्षा जास्त रेंट देतात. मुळात या जागा यांच्याच किंवा मग विद्यार्थ्यांच्या फीजमधून गोळा केलेल्या पैशापासूनच घेतलेल्या असतात. येथे सुद्धा हे रेंटच्या नावाखाली भरमसाठ पैसा कमवितात. आता शाळा चालू करायची असेल तर ते चालू करण्यासाठी अनेक गोष्टी लागतात. इमारतीसाठी कच्चा माल असेल, सॉफ्टवेअर असेल, हार्डवेअर असेल, कम्प्युटर्स असतील, लॅब इक्विपमेंट्स असतील, बुक्स असतील, ETC अनेक गोष्टी आहेत. आणि येथे सर्वात मोठा गेम होतो. हे लोक अशा सर्व गोष्टींची खरेदी त्यांच्या स्वतःच्या कंपनीकडून किंवा त्यांच्या रिलेटिव्हच्या कंपनीकडून वाजवी किमतीपेक्षा जास्त किमतीने खरेदी करतात. कारण नियम तर म्हणते की शाळेतून आलेला पैसा हा शाळेतच यूज केला पाहिजे. त्या कारणाने कागदोपत्री तेवढाच हिशोब हे लोक दाखवितात, परंतु वाजवी किमतीपेक्षा जे जास्तीची किंमत आहे ते किंमत सरळ सरळ यांच्या अकाउंटमध्ये जाते. स्पष्ट शब्दात हे खातात, त्यापासून मोठे आपले घरं भरतात. समजा शाळेसाठी फर्निचर घ्यायचं आहे आणि ते 1 लाख रुपयाचं होत असेल तर हे कागदावर पावत्यांवर 5 लाख रुपयाचं दाखवितात. 1 लाख रुपयेच पुढील कंपनीला दिल्या जातात आणि 4 लाख रुपये हे लोक स्वतः खातात. यामध्ये फीजच्या माध्यमातून आलेला पैसा आणि खर्च झालेला पैसा चांगल्या पद्धतीने बॅलन्स केला जातो आणि यांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमाई होते. आणि सर्वात महत्त्वाची बाब, शाळेचा हिशोब चेक करायला 4-4, 5-5 वर्ष, 10-10 वर्ष कुणीच येत नाही, कारण ही एक समाजसेवा म्हणून जगासमोर आहे. आपल्याला शिक्षण सोडून सर्व शाळेमधूनच घ्यावं लागते, कारण शिक्षणासाठी बाहेरच्या ट्युशन्स आहेत. युनिफॉर्म असेल, शूज असेल, बेल्ट असेल, टाय असेल, स्पोर्ट ड्रेस असेल, कारण इत्यादी सर्व घेत असताना त्यामध्ये त्यांचं कमिशन असते किंवा त्यांनी रिकमेंड केलेल्या दुकानातून, शॉप्समधूनच ते घ्यावं लागते, कारण त्यांना तिकून सुद्धा कमिशन मिळत असते. आणि यासाठी हे लोक थोड्या दिवसातच युनिफॉर्म चेंज करतात, बुक्स चेंज करतात, काहीतरी नवीन बदलच घडून आणतात. या सर्व गोष्टी जेव्हा सरकारच्या पुढे आल्या, पॅरेंट्स लोकांची पिळवणूक होत आहे हे जेव्हा उघड झालं, तेव्हा सरकारने एक नियम सुद्धा केला की कुठलीच शाळा 3 वर्षापर्यंत त्याचा युनिफॉर्म बदलणार नाही किंवा मग इतर साहित्य घेण्यासाठी 5 दुकानं शाळा रिकमेंड करील आणि तेथे पॅरेंट्स लोक जाऊन भाव करून आपल्या पद्धतीने ते विकत घेऊ शकतील. परंतु हे नियम सुद्धा या शाळा धाब्यावर बसवत आहेत. आपण गुगलवर जा, एक गोष्ट सर्च करा, CSR फंड म्हणजे काय. CSR फंड म्हणजे होते कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड. भारतात मोठे मोठे उद्योग आहे ज्यांचे टर्नओव्हर 1000 कोटीपेक्षा जास्त आहे. या उद्योगांना आपल्या एकूण नफ्यापैकी 2% रक्कम या CSR फंडमध्ये डोनेट करावी लागते, जे शिक्षणासाठी उपयोगात आणली जाते. एखादी कंपनी किंवा उद्योग एखाद्या ट्रस्टला डायरेक्टली किंवा एखाद्या शाळेला डायरेक्टली तो फंड ट्रान्सफर करू शकते किंवा डोनेट करू शकते. आता इथे सर्वात मोठा गेम होतो. हे ट्रस्टी आणि उद्योग कंपनीचे मालक यांच्यामध्ये पहिलेच डील झाली असते, कारण हे लोक उद्योगपती 2% सुद्धा सोडायला तयार नसतात. आणि यांच्यामध्ये डील अशी होते की हे लोक डोनेट करतात, परंतु ते कागदोपत्रीच दाखवले जाते. डोनेट केलेल्या पैशापैकी 20 ते 25% रक्कम हे ट्रस्टी स्वतः घेऊन घेतात आणि 70 ते 75% रक्कम या उद्योगपतींना परत बॅकडोर वापस देऊन दिल्या जाते. यामध्ये कुठल्याच प्रकारची जोखीम न घेता उद्योगपतींचा CSR फंडचा नियम सुद्धा पार पाडला जातो. या ट्रस्टी लोकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात कमाई होते. पण मात्र एक महत्त्वाची गोष्ट होते, शाळा आणखी गरीब होत जाते, ज्या शाळेच्या नावावरच हा पूर्णचा पूर्ण काळा बाजार चालू असतो. शिक्षक हा शाळेचा बॅकबोन असतो आणि या प्रायव्हेट शाळांमध्ये 90% शिक्षक हे टेम्पररी तत्वावर 5 ते 6 हजार रुपये मंथली सॅलरीवर ठेवलेले असतात. आता आपण विचार करा, एखाद्या व्यक्तीला मंथली 5 ते 6 हजार रुपये सॅलरी मिळत असेल तर त्याने काय करावं. हे शिक्षक पूर्णपणे मेंटली आणि इकॉनॉमिकली कमजोर झालेले असतात. ते स्वतःला कधीच अपग्रेड करू शकत नाहीत. मग ते विद्यार्थ्याला कशा पद्धतीने ज्ञान देत असतील. त्यातल्या त्यात हे शिक्षण संस्था, शिक्षणचे ट्रस्टी लोक ज्या ठिकाणी वेगळा स्टाफ नियुक्त करायला पाहिजे त्या ठिकाणी सुद्धा शिक्षकाकडूनच कामं करून घेतात. आणि तेव्हा या शिक्षणाकडे एक सर्वात महत्त्वपूर्ण मार्ग असतो, ते एका क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होतात. ते शाळेत चांगलं शिकवत नाहीत, परंतु ते ट्युशन्स क्लास ओपन करून तिथे 1 तासात खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवतात.
येथे सुद्धा विद्यार्थ्यांची, पॅरेंट्स लोकांची मोठ्या प्रमाणात लूट घडवून आणली जाते. आपल्यापैकी बरेच लोक अशा प्रायव्हेट स्कूलमध्ये टेम्पररी तत्वावर शिक्षक म्हणून काम करत असतील. त्यांनी कमेंट करून सांगावं मी जे सांगत आहो ते खरं आहे की खोटं आहे. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट माहीत सुद्धा करून घ्या की जेव्हा एखादी शाळा ॲप्रुव्हलसाठी स्टेट गव्हर्नमेंटकडे किंवा CBSE बोर्डकडे जाते तेव्हा त्यांना रिटर्नमध्ये दिलं जाते की तुम्ही तुमच्या शिक्षकांना तेवढाच पगार द्यावा जेवढा स्टेट गव्हर्नमेंट सरकारी शिक्षकांना देते. परंतु हे सर्व नियम, अशा पद्धतीचे सर्व डॉक्युमेंट्स हे लोक धाब्यावर बसवितात. कागदोपत्री हे तुम्हाला तेवढाच पगार देतात, परंतु तुमच्या हातात फक्त 5 ते 6 हजार रुपये दिले जातात. बऱ्याचदा शिक्षकांकडून, अशा खाजगी शिक्षकांकडून चेकसुद्धा साईन करून घेतल्या जातात जेवढ्या दिवस ते काम करणार आहेत तेवढ्याच सर्वच्या सर्व महिन्यांचे. आणि चेकच्या माध्यमातून तुमचं पेमेंट त्यांच्या अकाउंटमध्ये जाते, त्यांच्या हाती जाते आणि त्यापैकी 5 ते 6 हजार रुपये तुमच्या हाती दिल्या जातात. आणि येथे सुद्धा हे खाजगी शाळा चालवणारे लोक मोठ्या प्रमाणात कमाई करून घेतात. काही शिक्षक या सर्व गोष्टी निमूटपणे सहन करून घेतात, तर काही शिक्षक आवाजसुद्धा उठवतात. परंतु या सर्व गोष्टीचा अशा एज्युकेशनल माफियांवर कुठलाच परिणाम होत नाही, कारण त्याचे हात दूरपर्यंत असतात. कारण यापैकी अर्धे जास्त लोक हे राजकारणीच असतात, कुठल्या तरी मोठ्या पदावर असतात, मंत्री असतात, खासदार असतात, आमदार असतात किंवा त्यांच्यासोबत कनेक्शन असणारे लोक असतात. आणि खाजगी शाळेतील शिक्षकांच्या या सर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना बाहेर ट्युशन्स क्लासेस लावावे लागतात. तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा उधळावा लागतो, कारण तिथे सर्वात महत्त्वाची गोष्ट होते, खाजगी शाळेत शिकवणारे शिक्षकही तेच असतात आणि ट्युशन घेणारे शिक्षकसुद्धा तेच असतात. जर विद्यार्थी त्यांच्याकडे ट्युशन लावत नसेल तर त्या शिक्षकाकडे प्रॅक्टिकलचे मार्क्स, ओरल टेस्टचे मार्क्स असतात जे त्या विद्यार्थ्याला मिळू शकत नाही आणि त्याला मजबुरीने ट्युशन्स क्लासेस लावावेच लागतात. काही तर लालची बहादर शिक्षक असे आहेत जे सरकारी शिक्षक म्हणून कामसुद्धा करतात, भरमसाठ तिकडून पगारसुद्धा मिळवितात आणि इकडे ट्युशन्ससुद्धा घेतात, जे पूर्णपणे इल्लीगल आहे. आपल्या आजूबाजूलाही असे काही लालची बहादर असतीलच. कमेंटमध्ये नक्कीच कळवा, ही सर्व परिस्थिती आपण रिलेट करू शकता काय, मला सांगण्याचे प्रयत्न करा. मित्रांनो, मी या सर्व गोष्टी खूप जवळून बघितल्या आहेत, कारण मी एक शिक्षक आहो. माझंही एक खाजगी इन्स्टिट्यूट आहे. 24 तासातील 8 ते 9 तास मी विद्यार्थ्यांबरोबरच घालवतो, परंतु पैसे कमविण्यासाठी नाही, तर बाजारात चाललेल्या या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी इन्स्टिट्यूट आहे. तुमचा मुलगा किंवा मुलगी खूप हुशार आहे, परंतु तो किंवा ती अभ्यासच करत नाही किंवा तुम्ही लक्ष देत नाही, लक्ष द्या, अशा प्रकारच्याच लाईनी पॅरेंट्स लोकांना नेहमी चिपकवल्या जातात आणि घरी पाठवलं जाते. मुळात एखादा विद्यार्थी जर शाळेत टॉप करत असेल तर त्याचाच फोटो बॅनरवर लावून शाळेचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जातो आणि 99 विद्यार्थ्यांना मार्क्स कमी मिळाले तरी त्याकडे कोणी लक्ष देत नाही. सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचे चांगले रिझल्ट देण्यात दोनच संस्था पुढे आहेत. त्यामध्ये पहिले आहे केंद्रीय विद्यालय संघटन आणि दुसरं आहे नवोदय स्कूल. आणि या दोनही संस्था किंवा शाळा सरकारच्या आहेत. सरकारने नवोदय स्कूल सारखे, केंद्रीय विद्यालय संघटनासारखे नियम आणि तशा प्रकारच्या फॅसिलिटीज जर भारतातील शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये निर्माण केले तर या सर्व गोष्टीवर मात करता येईल. प्रायव्हेट शाळा एक फंडा मोठा उपयोगात आणतात. एखाद्या विद्यार्थ्याने टॉप केलं असेल, त्याचा परफॉर्मन्स चांगला असेल, तो फक्त आणि फक्त शाळेमुळेच आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स वाईट असेल, त्याला कमी मार्क्स असतील, तर त्याचा पूर्णचा पूर्ण दोष ते त्याच्या आईवडिलांना किंवा त्याला स्वतःला देऊन चुकतात. कॉमन सेन्सची बाब आहे मित्रांनो, की एखादा विद्यार्थी जर टॉप येत असेल, चांगला परफॉर्मन्स करत असेल, त्यासाठी जर जबाबदार शाळा असेल, तर एखादा विद्यार्थी वाईट परफॉर्मन्स करत असेल, त्याला मार्क्स कमी मिळत असतील, तो ढब्बू असेल, तर त्याला सुद्धा जबाबदार शाळाच असतील. शाळेमध्ये नेमकं काय होते, शाळेचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जाते, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण भेटत आहे की नाही, चांगलं इन्व्हायरमेंट भेटत आहे की नाही, अशा प्रकारची कुठलीच माहिती पॅरेंट्स लोकांना नसते. मुळात शाळेचं मॅनेजमेंट पाहणारी जी स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते, सरकारच्या नियमानुसार या कमिटीमध्ये 75% सदस्य हे त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स लोकच असले पाहिजे. आता तुम्हा लोकांना सुद्धा हा नियम माहीत होता का, आणि तुमच्या भागातील तुमचे मुलं शिकत असलेल्या शाळांमध्ये ते फॉलो होते का, हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. या खाजगी शाळा चालविणारे शाळेला किंवा त्या संस्थेला नेहमी घाट्यातच दाखवितात, कारण त्यांना प्रत्येक वर्षी फीज वाढवायची असते. ॲडमिशन फीजच्या व्यतिरिक्त अनेक फीजच्या नावाखाली हे लोकांना लुटत असतात. त्यात ॲन्युअल फंक्शन फी असेल, विद्यार्थ्याला गाडी चालवायची परमिशन नसेल, त्याला सायकलही चालवता येत नसेल, तरीसुद्धा या शाळा
या शाळेचे ट्रस्टी त्यांच्याकडून पार्किंग फीज वसूल करतात. आपण सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याचे पॅरेंट्स असाल, मला एक गोष्ट कमेंटमध्ये नक्कीच सांगा, तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत गेल्यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्याचे सारखे विषयाचे पिरियड असतात. तुम्ही त्यांचे टाइम टेबल सुद्धा चेक करून बघा, त्यांना डबा खाण्याच्या व्यतिरिक्त कुठली सुट्टी तरी मिळते का? मग ते विद्यार्थी या सर्व पिरियडमध्ये लायब्ररीमध्ये जाऊन कोणते पुस्तकं वाचत असतील किंवा लायब्ररीमध्ये जात असतील का? तरीसुद्धा या शाळा लायब्ररी फीजसुद्धा वसूल करतात. गार्डन फीज, एक्झाम फीज, लॅब फीज अशा अनेक प्रकारच्या फीजच्या माध्यमातून फक्त आणि फक्त पॅरेंट्स लोकांना लुटलं जाते आणि या माध्यमातून या लोकांनी शिक्षणाला फक्त आणि फक्त धंदा करून टाकलाय. मी फक्त तुम्हाला या सर्व गोष्टी सांगू शकतो किंवा तुमच्या मुलामुलींना तुम्हाला परवडेल तेवढ्या पैशात, आमच्या टीमला लागेल तेवढ्या खर्चातच कोचिंग देऊ शकतो. याबाबत अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट नक्कीच करा. आमच्या इन्स्टिट्यूट बरोबर जुळा. तुमचा मुलगा किंवा मुलगी कुठल्याही बोर्डमध्ये शिकत असेल, इंग्लिश मीडियम असेल किंवा मराठी मीडियम असेल, तर आमची टीम नक्कीच त्याला चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचे प्रयत्न करेल, त्याला चांगल्या पद्धतीने ट्युशन्स क्लास देण्याचे प्रयत्न करेल आणि धंदा म्हणून नाही तर ती कोचिंग देण्यासाठी जेवढा खर्च लागतो तेवढाच खर्च तुमच्याकडून घेतला जाणार. जास्तीची 1 रुपया फीज सुद्धा तुमच्याकडून वसूल केल्या जाणार नाही, एवढीच मी खात्री देऊ शकतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. योग्य वाटत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा नवीन विषयासह, महत्त्वपूर्ण विषयासह आणि समाज उपयोगी विषयासह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.